गुड मॉर्निंग. मागच्या तासाला आपण nth टर्म ऑफ एन एपी म्हणजे nवे पद, अंकगणित श्रेणीचे nवे पद म्हणजे कुठल्याही क्रमांकाचं पद, 10व्या क्रमांकाचं, 15व्या क्रमांकाचं, 100 ती श्रेणी जोपर्यंत आहे त्या शेवटच्या पदापर्यंत म्हणजे त्याला nवं पद म्हणायचं आपण. मग nवं पद हे 100वा असेल, 50वा असेल, म्हणजे 100th टर्म, 15th टर्म, 25th टर्म, 500th टर्म, व्हॉट एव्हर इट मे बी. म्हणजे कोणत्या क्रमांकाचं हे नक्की माहित नाही, त्याला आपण nth टर्म म्हटलं, nवे पद म्हटलं. आणि त्या क्रमांकाचं पद काढण्याचा फॉर्म्युला होता Tn इज इक्वल टू a प्लस Tn बरोबर a अधिक n वजा 1d. हे साधं सोपं सूत्र होतं आणि ह्या सूत्राने आपली जी अंकगणित श्रेणी आहे याच्या कोणत्याही क्रमांकाचं पद आपल्याला काढता येतं. कोणत्याही क्रमांकाचं पद आपल्याला काढता येतं, संख्या आपल्याला काढता येते. यू हॅव टू फाइंड एनी नंबर of given in an AP by using that formula. Is that clear? But if suppose 1, 2, 3, 4, dash 100, what is the sum of first 100 numbers? 1 ते 100 ची बेरीज किती? आपण असं करत असताना का 1 ते 100 पर्यंतची बेरीज, सम ऑफ numbers from 1 to 100. Okay, so here 100 is the Tn. If we put 100 instead of Tn 100, a is 1, n minus 1, b is 2 minus 1 1, and you solve, you will get n. n म्हणजे किती संख्या आहेत त्या, आणि मग तेवढ्या संख्यांची बेरीज, आता 100 संख्या आहेत त्या, 1 पासून 100 म्हणजे 100 संख्या आहेत. मग सम ऑफ दॅट 100 नंबर यू कॅन इझिली फाइंड, तुम्ही सहज काढू शकता इन दॅट चॅप्टर. या प्रकरणामध्ये कार्ल गॉस नावाचे एक सायंटिस्ट होऊन गेले, मॅथमॅटिशियन होऊन गेले, गणितज्ञ होऊन गेले. ते लहान असताना त्यांच्या शिक्षकांनी विचारलं, सांगा बरं 1 ते 100 ची बेरीज किती येते? त्यांनी एका मिनिटात उत्तर सांगितलं. ते शिक्षक असे आश्चर्यचकित झाले. त्यांनी काय केलं बरोबर का, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक डॅश 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 अधिक 100 असं लिहिले बरं का. आणि इकडून परत पुन्हा 1 अधिक 2 अधिक 3 अधिक करत 97 अधिक 98 अधिक 90 0 आणि 100. हो सॉरी मांडणी चुकलेली आहे. इथं होईल 98 99 आणि 100 असे मांडलं बरं. म्हणजे 1 ते 100 सोयीच्या मांडल्या, त्याच्या खाली 1 ते 100 उलट्या मांडल्या. आणि ह्याची बेरीज किती बघा बरं, 100 अधिक 1 101 101 101 101 आणि 101. सगळ्यांची बेरीज 101 येते. मला सांगा 1 पासून 100 म्हणजे 100 संख्या आहे, म्हणजे 101 किती वेळा झाला? 100 वेळा झाला. मग त्यांनी काय केलं, 101 ला 100 ने गुणलं, म्हणजे 101 ला 2 शून्य लावली. पण 1 ते 100 डबल दिलं ना, इथं एक आणि इथं एक. मग आपल्याला एकच पाहिजे ना बेरीज करायची, म्हणून त्यांनी जे उत्तर आलं 2 ने भरलं बघा. 2 पंचे 10, 2 पंचे 10, 2 0 0, परत 2 पंचे 10 आणि 2 0 0. उत्तर आलं 5050. आणि त्यांनी लगेच सांगितलं की 50-50 त्याचं उत्तर आहे. 5050 इज द आन्सर. शिक्षकांनी सरप्राईज झाले. आणि मग त्यांची जी पद्धत आहे, बाय युझिंग दॅट मेथड एक फॉर्म्युला तयार केला गेला आणि हे 50-50 उत्तर आपण त्या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने मिळवू शकतो. ते कसं ते पाहणार सुद्धा हे कळलं का तुम्हाला पद्धत? त्यांनी जो फॉर्म्युला केला एस म्हणजे सम, त्या समला एस वापरलाय आणि एन लिहिला इथे बुडाला, म्हणजे nth नाही, म्हणजे जेवढ्या संख्या आहेत 50 संख्या आहेत, मग एस 50 म्हणजे 50 संख्येची बेरीज. सम म्हणजे बेरीज बरं का. आतापर्यंत आपण त्या क्रमांकाची संख्या काढायची Tn, याच्यात फरक आहे. Tn आणि S यांचा फरक काय? Tn म्हणजे समजा 50 संख्या आहेत ना, तर Tn म्हणजे ही त्या 50व्या क्रमांकाची संख्या कोणती आहे ती शोधायची. 100व्या क्रमांकाची संख्या 100 आहे की नाही, ती काढायला सूत्र वापरायचं Tn. पण 1 2 3 ह्या 1 ते 100 या सगळ्यांची बेरीज करायची असेल तर सूत्र वापरावं लागेल Sn. S म्हणजे सम म्हणजे बेरीज आणि n म्हणजे n संख्यांची बेरीज. त्याचं सूत्र आहे बघा, n छेद 2 कंसात
T1 अधिक Tn n छेद 2. या T1 ला आपण a म्हणतो आणि याला तुम्ही n म्हणलं शॉर्टकट तरी चालतंय. दोन्हीपैकी कुठलंही सूत्र आपण हेच वापरू, हे वापरलं तरी चालतं. आणि दुसरं सूत्र हे याच्यावरच तयार झालेलं आहे बघा. n छेद 2. T1 म्हणजे a आणि Tn म्हणजे फॉर्म्युला दिला होता आता मी a अधिक n वजा 1 t. हा Tn चं सूत्र आहे. a अधिक a 2a आणि n वजा 1 t. हे महत्वाचं सूत्र आहे बघा. Sn बरोबर सूत्र पाहून घ्या. Sn बरोबर n छेद 2 2a अधिक n वजा 1 d. आता मी काही तुम्हाला नमुना म्हणून म्हणजे सम ऑफ द फर्स्ट n टर्म ऑफ NAP n संख्यांची बेरीज करायची असेल, 50 संख्येची बेरीज करायची असेल, 100 संख्येची बेरीज करायची असेल, त्यासाठी सूत्र वापरतात. म्हणजे बेरीज करण्यासाठी बेरजेचं सूत्र आहे हे. आणि Tn हे कुठल्या क्रमांकावरचं पद काढायचंय. T10 म्हणजे 10व्या क्रमांकावरचं पद, T10 म्हणजे 10th टर्म काढण्यासाठी तो फॉर्म्युला वापरायचा आहे. दोघांमध्ये फरक आहे. आता बघा मी एक एक्झाम्पल घेतो. समजा परीक्षेला तुम्हाला विचारलं, मराठीत सांगतो आधी, पहिल्या n संख्यांची बेरीज करा. काय म्हटलं त्यांनी? पहिल्या n संख्यांची बेरीज, नंतर पहिल्या n समनैसर्गिक संख्यांची बेरीज. हे सूत्र बघा फक्त लिहून ठेवतो थांबा. Sn बरोबर n छेद 2 T1 अधिक Tn आणि Sn बरोबर n छेद 2 2a अधिक n वजा 1 t. इथं 2a आहे आणि Tn च्या सूत्रात आहे ना, इथं फक्त a आहे. लोक गडबड करतात, सूत्र उलटे पालटे लिहितात, तेव्हा सूत्र चुकायचं नाही, फॉर्म्युला चुकवायचा नाही. कळलं का? आता 3 गणित घेतो बघा पुस्तक. पहिल्या n संख्यांची बेरीज, पहिल्या n संख्यांची बेरीज, पहिल्या n समनैसर्गिक संख्यांची, n समनैसर्गिक आणि पहिल्या विषम नैसर्गिक संख्यांची बेरीज. बघा 3 गणित घेतो मी आता मराठीमध्ये. पहिल्या n संख्यांची बेरीज सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स, सम ऑफ फर्स्ट बरोबर आहे. फाइंड सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स, फाइंड सम ऑफ even sum of first n even natural numbers, find sum of first n odd natural numbers. बरोबर आहे का? फाइंड सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर. n संख्या, n नैसर्गिक संख्येची बेरीज काढा. फाइंड सम ऑफ फर्स्ट n इवन नॅचरल नंबर्स. पहिल्या n समसंख्यांची बेरीज, पहिल्या n विषम संख्यांची बेरीज. आता मला सांगा, नीट लक्ष द्या बरं का, फार सोपं आहे. पहिल्या n नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत? 1. पहिल्या n नैसर्गिक संख्यांची बेरीज 1 2 3 4 5 डॅश डॅश. या किती n म्हणले ना आपण n पर्यंत, डॅश 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 n. या काय आहेत? नैसर्गिक संख्या आहे. झालं का? इथपर्यंत झालं का? कळतंय का? मग आता ही AP आहे का बघायचं. ही AP आहे ना, फरक एकचा फरक आहे. वाटलं असं लिहायचं बघा. T1 बरोबर 1, T2 बरोबर 2, T3 बरोबर 3 आणि T4 बरोबर आहे का? T2 वजा T1 बरोबर 2 वजा 1 1, T3 वजा T2 बरोबर 3 वजा 2 बरोबर 1,
T4 वजा T3 बरोबर 4 वजा 3 बरोबर 1. Difference between two consecutive term is constant. दोन क्रमांक पदांमधील फरक स्थिर आहे. D बरोबर 1. म्हणून 1 2 3 ही अंकगणिती श्रेणी आहे. इज एन एपी. कळलं का इथपर्यंत? इथं एक वन झाला ए म्हणजे T1 ए 1 आहे. डी किती आहे 1 आहे. आणि शेवटचं पद n आहे म्हणजे हा Tn झाला. तीन गोष्टी दिल्या तुम्हाला ए डी आणि Tn. फॉर्म्युला छोटा फॉर्म्युला बघा. एस बेरीज करता ना Sn बरोबर n/2 T1 अधिक Tn. nच काढायचं आपल्याला n/2. T1 म्हणजे a. T1 म्हणजे किती आहे 1. आणि Tn ती काय आहे n. n का 1 अधिक n म्हणजे n अधिक n. That is the formula you can use to find first n natural numbers. हे सूत्र तुम्ही पहिल्या तुम्हाला दिलेल्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करायला तुम्ही हे सूत्र वापरू शकता. तुम्हाला सांगितलं पहिल्या आता कार्ल गॉस या जर्मन शास्त्रज्ञाने पटकन सांगितलं की 50-50 कसं आलं? पहिल्या 100 संख्यांची बेरीज म्हणजे 100 म्हणजे n. मग s 100 बरोबर 100 n चा 100 100 अधिक 1 भागिले 2 100 गुणिले 101 भागिले 2 50 गुणिले 101 म्हणजे 50. त्याने जी किंमत काढली ती सूत्राच्या सहाय्याने अशी येते बघा. कळलं? पहिल्या 50 संख्यांची बेरीज काढा. मग सूत्र वापरायचं Sn s 50 बरोबर 50 कंसात 50 अधिक 1 भागिले 2 50 गुणिले 51 भागिले 2 2 ने याला भागा 25 25 25 5 125 आणि 2 ही त्याची पहिल्या 50 संख्यांची बेरीज आहे. पहिल्या 200 संख्यांची बेरीज काढायची असेल फाइंड द सम ऑफ 200 नॅचरल नंबर्स. पुट दॅट फॉर्म्युला 200 into bracket 200 plus n upon 2 200 into 200 1 upon 2 200 upon 2 म्हणजे 100 into 201 दोन शून्य जोडा 20100 इज द सम. म्हणजे की आपण पटपट आपण नैसर्गिक संख्यांची बेरीज या सूत्राच्या सहाय्याने करू शकतो. आता instead of that if you have given sum of first n even natural सर्व नैसर्गिक संख्या पहिल्या n म्हणजे कोणत्या 2 4 6 8 डॅश 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 n या काय आहेत? आता n येईल का हो? 2 आहे ना, 2 ची पट आहे तुम्ही 4 2 2 2 2 प्रत्येक ठिकाणी 2 into आहे ना. ही पण 2 into n येईल. कळलं का? कळतंय का? इट इज अ नॅचरल नंबर. नाही कळलं? 2n का घेतलं कळलं का? 2 ची पट आहे ना ती समसंख्या म्हणजे 2 ची पट म्हणून आपण काय घेतलंय ते 2n घेतलं. 2n लक्षात येते का? why we take 2n 2 ची पट आहे म्हणून. आता ही एपी दाखवता येईल का? असं T1 T2 T3 T4 पर्यंत असली ताई मग काही डी किती बघा 2 चा फरक आहे. डी 2 येईल. ए किती? ए बरोबर T1 बरोबर किती 2च आहे ना. शेवटचं पद Tn किती आहे 2 आहे. मग Sn बरोबर T1 बरोबर किती आहे पहिलं 2 Tn किती आहे 2n. 2 कॉमन घ्या. 2 गेल्यावर 1 राहील. 2 गेल्यावर n राहील. 2 2 कॅन्सल. n कंसात 1 अधिक n म्हणजे n अधिक n.
फाइंड द फर्स्ट 50 इवन नॅचरल नंबर्स. फक्त इथे 50 टाकायचं. फाइंड 100 इवन नॅचरल नंबर्स. इथे 100 टाकायचं. पहिल्या 50 समसंख्यांची बेरीज 50 टाका उत्तर मिळून जाईल. 100 टाका उत्तर 200 म्हणजे तुम्हाला पहिल्या 1000 समसंख्यांची बेरीज करायची ठरली तर यांची किंमत 1000 टाकायची. इतकं सोपा फॉर्म्युला तयार झाला. कळतोय का? हेच तुम्ही समजा तुम्हाला 2 n कळलं नसेल तर तुम्ही आधी काय करू शकता, TN चं सूत्र वापरू शकता. A 2 आहे आणि D पण 2 आहे. आलं का TN? आणि मग आपण वापरू शकता. तिथे TN 2 n टाका, T1 2 आहे n आपण तरी चालेल. कळतंय का? म्हणजे 2 n कुठून आला बुवा, कुठून आला टेन्शन नाही घ्यायचं. आता इथे बघा, पहिल्या विषयात नैसर्गिक संख्यांची बेरीज. फाइंड सम ऑफ फर्स्ट n ऑड म्हणजे 1 3 नॉट डिव्हिजिबल बाय 5 सॉरी 2. आता इथे शेवट संख्या माहिती नाही असं तुला मग काय करा, इट इज अन एकी. ही अंकगणिती श्रेणी आहे दाखवा. A आहे 1 आणि D 2 झाले. तर माझी TN चा फॉर्म्युला होता. A ची किंमत 1 आणि D ची किंमत 2. दोन्ही करून द्या. हा 2n 1 - 2 1 - 2 म्हणजे वजा 1 चिन्ह समान वजा व्यक्ती मोठ्या चिन्ह हे आलं TN. कळलं का? आणि मग SN चा भाग करा. T1 किती आहे? T1 म्हणजे पहिलं पद 1 आणि आता TN किती आला? इथं फक्त 2 n राहिले. n गुणिले n काय केलं कळलं का मी? 1 3 5 7 डॅश आर द इवन सॉरी ऑड नॅचरल नंबर्स. या विषम नैसर्गिक संख्या आहेत. मग ती एपी दाखवा. एपी दाखवता येते तुम्हाला. आता T1 T2 T3 T4 मग ते 2 क्रमांकाच्या संख्येतला फरक स्थिर आहे. मग ही अंकगणित श्रेणी आहे. इट इज अन एपी. पर्यंत आहे. A मिळाला 1 आणि D 2 आला. मग TN चं सूत्र वापरलं. TN माहिती झाला आणि मग या सेलचं छोटं हे सूत्र वापरलं. छोटं त्या किमती भागल्या फक्त सोडवलं तर n वर्ग आला n स्क्वेअर. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला पहिल्या 100 विषम संख्यांची बेरीज करा म्हटलं की 100 चा वर्ग 100 गुणिले 100 उत्तर येऊन जाईल. बघा 10 जा करून बघा. पहिल्या 500 विषम संख्यांची बेरीज 500 चा वर्ग 500 गुणिले 500 25 वर 4 शून्य तू बरोबर आहे का? 25 वर 4 2 लाख सॉरी 25 वर 4 शून्य येईल 2,50,000. कळतंय का? अशा पद्धतीने मग 3 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवा. समसंख्यांची बेरीज करायची ठरली तर सूत्र n कंसात n अधिक 2 छेद 2 n इंटू ब्रॅकेट n प्लस n कंसात n अधिक 1 छेद 2 n इंटू ब्रॅकेट n प्लस 1/2 म्हणजे नैसर्गिक संख्यांची बेरीज मिळेल. इवन समसंख्यांची बेरीज करायची ठरली तर फक्त n इंटू ब्रॅकेट n प्लस 1 एवढंच फक्त अपॉन 2 नाही. कळलं? आणि विषम संख्या म्हणजे ऑड नंबरची करायची असेल तर फक्त n स्क्वेअर आहे. तर अशा पद्धतीने पहिले 3 गणित आपण घेतलेले आहेत. आता आपण याच्यात थोडंसं खोलात जाऊयात. समजा परीक्षेला प्रश्न आला फाइंड सम ऑफ ऑल ऑड नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 50. बघा बघा आता प्रत्यक्षात आपण गणिताकडे चाललोय. या प्रकारचे गणित कसे सोडवायचे त्याची उदाहरण आपण घेतोय. Find sum of all odd numbers from 1 to 150. हाँ काय 1 पासून 150 पर्यंत
पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज. बेरीज करा किंवा बेरीज काढा ही ऍक्टिव्हिटी आहे पुस्तकामध्ये. तुम्ही दोन्ही सूत्राचा उपयोग करून हे सोडू शकता. तुम्हाला मी हे समजावून सांगतो, तुम्ही त्या ऍक्टिव्हिटी पूर्ण करा. पहा, ऑड म्हणजे विषम. विषम संख्या 1 ने सुरुवात होते. त्यांनी 1 पासून 150 1 3 5 7 9 डॅश 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 150 ही शेवटची संख्या आहे. इथे 0 आहे. 0 2 4 6 असेल. 0 2 4 6 असेल एकच स्थानी इन द युनिट प्लेस 0 2 4 6 8. सो इट इज अ इवन. ती इवन समसंख्या असते, ती सोडून पाहिजे आपल्याला. 1 3 5 7 9 पाहिजे, म्हणजे याच्या अगोदरची 149. आर ऑड नंबर्स या विषम संख्या आहेत. झालं इथपर्यंत लिहून. मग आता हे किती येतात ही माहिती का आपल्याला? किती आहेत हे काढायला टीएन चं सूत्र वापरायचं आणि त्याची बेरीज काढायला एसएन सूत्र वापरायचं. त्यासाठी आधी एपी आहे का बघायचं. T1 T2 T3 1 3 5 7 दाखवता येईल. इज अन एपी ही अंकगणिती श्रेणी आहे. इथपर्यंत तुम्हाला येत आहे असं मी गृहीत धरलेलं आहे. मग ए किती आहे? पहिली ए म्हणजे T1. ए 1 आला आणि डी किती आला? कॉमन डिफरन्स T2 T1 किती? 3 वजा 1 म्हणजे 2. आणि सगळ्यात शेवटची संख्या आहे Tn. ती पण माहिती आहे 149. मग जेव्हा Tn माहिती असतो तेव्हा आधी Tn चं सूत्र वापरू आपण. Tn च्या जागेवर भरा 149, a च्या जागेवर भरा 1 आणि b च्या जागेवर भरा 2. हा 2 इकडनं लिहा. 2 ने आत मल्टिप्लाय करा पुन्हा प्रत्येकाला. साइड चेंज करून लिहा, बाजू बदलून लिहा. हा वजा 1 अधिक होईल. गुणिले 2 भागिले होईल. म्हणजे त्या ठिकाणी 75 संख्या आहेत. किती संख्या आहेत? 75. कशा? 1 ते 150 मध्ये 75 विषम संख्या आहेत. 75 odd natural numbers are there in between 1 to 150 and you have to add, you have to find the sum of that numbers, 75 numbers. आता या ठिकाणी दोन सूत्र आहेत, छोटा आणि मोठं. कोणतंही वापरा, हे सोपं आहे. 75 म्हणजे S75 बरोबर. बघा n ची किंमत 75 आहे म्हणजे n ची किंमत 75 अपॉन टू T1 म्हणजे 1 Tn 149. दोघांची बेरीज 150. 2 ने भागा. पंच्याहत्तर गुणिले 75 5625. 56 25 उत्तर येईल त्याचं. म्हणजे त्या संख्यांची बेरीज 5625 आहे. हा हे पण सुद्धा करू शकता. S75 बरोबर 75/2. 2 गुणिले a ची किंमत 1 आहे. n किती आहे? 75 वजा 1 आणि d किती आहे? 2. हा गुणाकार आहे. 2 1 2. 75 वजा 1 74 गुणिले 2. 74 गुणिले 2 म्हणजे 2 चौका 2 7 14. दोघांची बेरीज 150. किंमत बदलली नाही बघा. सूत्र तुम्ही कोणतंही वापरा. मागच्या वेळेस आपल्याला कळलं पाहिजे की छोट्या सूत्राने सुद्धा आपलं काम होतंय. यू कॅन यूज स्मॉल फॉर्म्युला आउट ऑफ दॅट 2 फॉर्म्युलाज. ओके. आता काल आपण एक गणित असं पाहिलं होतं बघा. फाइंड द नॅचरल नंबर्स. काय गणितच पाहून आपण. तुम्हाला मी कोणतं गणित सांगितलं होतं काल. हाऊ मेनी 2 डिजिट नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 4.
हाऊ मेनी 2 डिजिट नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 4. आता हाच प्रश्न, फाइंड द सम ऑफ 2 डिजिट नंबर्स. फाइंड सम ऑफ 2 digits numbers divisible by 4. 2 अंकी 4 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी 4 ने भाग जाणाऱ्या संख्यांची बेरीज काढा किंवा बेरीज करा. 2 अंकी संख्या बरं कितीने भागलेल्या पाहिजे? 4 ने. 2 डिजिट नंबर्स डिव्हिजिबल बाय 4. 4 चा 12. आता 4 हे 2 डिजिट नंबर आहे का? नाही. 8 नाही, पहिली होती 12. 16 20 24 डॅश. 2 अंकी संख्या पाहिजे. 3 अंकी संख्या कोणती आहे? 100. याला भाग जातो 25 ने, म्हणजे 100 ला 4 ने भाग जातो. याच्या अगोदरची 4 ने भाग जाणारी संख्या हिला जातो ना. याच्या अगोदर 4 ने भाग जाणारी 4 वजा करायचे. आर द नंबर्स डिव्हिजिबल बाय 4. ह्या 4 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या आहे. आता हे दाखवता येईल का? इझी आहे मी. ही अंकगणिती श्रेणी आहे. दाखवा. आता मग हे किती होईल? पहिली संख्या 12, डी किती? 4, शेवटची संख्या tn 96. आता हे किती संख्या आहेत? ही आधी काढावं लागेल आपल्याला. tn चा फॉर्म्युला इथपर्यंत आपण केलं होतं का? tn चा फॉर्म्युला 96 बरोबर 96 12 डी ते 4. 4 इकडून लिहा. 4n वजा 4 12 4 गेले 8 अधिक 4 बाजू बदलून लिहा. 86 का नाही 88 होईल. 8 16. बघा या उत्तराचं काल आपलं 22 संख्या आहे. किती संख्या आहेत विचारलं इथपर्यंतच करायचं. पण आपण आता विचारलं फाइंड सम. त्यांनी असं विचारलं फाइंड 2 डिजिट नंबर्स डिव्हिजिबल बाय 4 किंवा हाऊ मेनी 2 डिजिट नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 4. इथपर्यंत वेळ संपलं. पण यू हॅव टू फाइंड सम ऑफ. तुम्हाला विचारलं 4 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या किती आहेत? 22 आहे. पण तुम्हाला विचारलं त्यांची बेरीज करा. तर आता पुढे आपल्याला छोटं सुद्धा वापरावं लागेल. छोटंच वापरा. कशाला मोठं जायला लागायचं? बघा यस 22 बरोबर यस जागा 22 आहे. 22 छेद 2. पहिली संख्या किती आहे? 12 आणि शेवटची किती आहे? 96. 6 8 108 आहे. 90 100 11 11 गुणिले 108 11 88 11 दॅट इज द आन्सर. अशा पद्धतीने तुम्ही सोडू शकता. 3.3 मध्ये बघा 1-2 गणित तुम्हाला याच्यात समजून सांगतो. बाकीचं आपण नंतरच्या तासाला पाहूया. पहिलं गणित बघा. एका अंकगणिताचे पहिले पद 6 आहे. पहिले म्हणजे A6 आणि D3 आहे. A6 आणि D3 आहे. मग S यांचं सूत्र आहे बघा. याची किमती बरोबर n छेद 2 2 गुणिले 6 अधिक आणि डी ची किंमत भरा 3. बघा मी सूत्रात किमती भरल्या बरं का. हे गुणाकार 12 कंस द्या बरोबर 3 ने प्रत्येकाला गुणा. 12 तून 3 गेले 9. हे उत्तर येईल बघा. आता तुम्हाला तिथे काय म्हटलंय? तर यस 27 काढायचे. कितीला आहे? यस 27 काढायचे. किती काढायचे? यस 27. आता काय आपलं यस 27 हे यस येणार हो. लगेच टाकत नाही मी 27. आता यस 27 बरोबर किती टाका? 27 छेद 2
9 अधिक 3 गुणिले 27, 27 त्रिक 81, 81 9 किती होईल 90. हा गुणाकार तुम्ही करू शकता किंवा त्यांनी जे केलं ना ते डायरेक्ट असं केलं बघा. इथे किती भारताने n ची पण भरली s 27, n ची किंमत 27, 2 गुणिले 6 अधिक इथे लगेच 27 भरलं, हे 27 इथे लगेच 6 आणि 12 झालं, हे 26 गुणिले 3 झालं. तीन 7 झालं, 87 हे 90च होते परत. 0 3 7 21 3 6 2 8 अशा पद्धतीने 27 गुणिले सॉरी काहीतरी चुकलं आपलं बघा. डी ची किंमत किती आहे 3 आहे, डी ची किंमत 3 आहे 2a बरोबर आहे. 27/2 12 अधिक 26 गुणिले 3 बरोबर आहे. त्यांचं चुकलं दिसते मला तर. 27/2 12 अधिक 26 ते 78 70 80 हे 90 दिली बरोबर आहे. हां सॉरी 2 ने भागायला 45 दिली आणि मग हा गुणाकार तुमचं उत्तर असेल. तर अशा पद्धतीने पहिलं गणित तुम्ही सोडू शकाल. मी सोडून दिलेलं आहे. दुसरं फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स. हे पहिले 123 समनैसर्गिक संख्याची बेरीज काढा. 123 समनैसर्गिक संख्या 123 आहेत समनैसर्गिक. आता याचं सूत्र तुम्ही मग अशी शोधून काढलं. समसंख्या आहेत 123. मग जर आपल्याला सूत्र आठवलं नाही तर समसंख्या आपण काय करायचं 2 4 6 8 हा इवन नॅचरल नंबर्स या समसंख्या आहेत. मग हे इज अन एपी दाखवा ही अंकगणिती श्रेणी आहे. इथपर्यंत तुम्ही दाखवू शकता. ए ची किंमत किती होईल 2 आणि डी ची किंमत किती होईल 2च येईल बरोबर आहे. मग टीएन चा सूत्र वापरायचं. टीएन बरोबर ए अधिक एन वजा 1 डी. ए किती आहे 2 आणि डी पण 2 आहे. 2 इकडून घ्या बघा बरं का काय करतोय मी. हा टीएन आणि एस हा मी काय केलं 2 4 6 123 पण माहित नाही कोणती 123 हवी म्हणून मी आपलं एवढंच घेत आहे ही अंकगणित टीएन काढला. मग एस याचं छोटं सूत्र वापरलं बरोबर. हा एन छेद 2 टी1 म्हणजे 2 आहे बघा पहिली संख्या 1 आणि टीएन 2 आहे तिथे 2 कॉमन निघेल. 2 गेला 1 2 गेला n कंसात 1 अधिक n म्हणजे n अधिक 1 हायस्ट येणार बरोबर. मग तुम्हाला विचारले पहिले 123 इथं फक्त राहायचं S123 गुणाकार करायचा त्या जाऊ. त्याचप्रमाणे 1 व 350 यामधील सर्व समसंख्यांची बेरीज. फाइंड द सम ऑफ ऑल इवन नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to किती 1 to 350. मग 1 ते 350 मध्ये इवन नॅचरल नंबर्स बघा बरं का 2 4 6 8 किती पर्यंत 350. मला वाटतं 350 350 इज इवन नंबर. 350 समसंख्या आहे. या समसंख्या आहेत आर इवन नॅचरल नंबर्स. मग ही तुम्हाला इथे दाखवते इज एन ही अंकगणिती श्रेणी आहे. बघा बरं का ए इज इक्वल टू T1 2 आला. तुमचा डी आलेला आहे बघा शेतच कारण तुम्ही दाखवलेली आहे आणि टीएन पण माहिती आहे 350. टीएन चं सूत्र वापरायचं. याच्यावर तुम्हाला एन मिळेल 350 ए
2 डी पण 2, दोन्ही इकडून घ्या. 2 n बरोबर 350, 2 भागिले जाईल n येईल 175. आला काय n? मग आता येस त्यांचं सूत्र वापरायचं यावेळी 175 आहे यांची किंमत. पहिली 2 आहे, शेवटची 350, 352 होईल. 2 ने भागा पे 1 पे 7 14 63 12 दोघांचा काय करायचा गुणाकार करायचा. अशा पद्धतीने तुम्ही तिसरंही गणित सोडू शकता. ठीक आहे, पहिले 3च गणित सोडवा, बाकीचं आपण नंतर पाहूया. ठीक आहे, धन्यवाद.